नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 चा पीक विमा कधीपासून जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी खरीप पीक विम्याची भरपाईची आतुरतेने वाट पाहत आहे। कृषी विभागाने यापूर्वी जानेवारी महिन्यातच ही भरपाई मिळेल असे सांगितले होते शेतकरी मित्रांनो। मात्र आता 26 जानेवारी 2026 उलटूनही अद्यापही एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। या विलंबाचे मुख्य कारण केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलवरील तांत्रिक समस्या असल्याच्या कृषी विभागाकडून सांगण्यात सुद्धा आले शेतकरी मित्रांनो। जोपर्यंत या पोर्टलवरील अडचण दूर होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून सर्व प्रक्रिया पूर्ण कशा झाल्या आहेत ते बघूया। पीक विमा वाटपासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित असलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत। त्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला सुद्धा पाठवली। सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मका यासारख्या पिकांची पीक कापणी प्रयोग पूर्ण करणे आणि त्यांची तांत्रिक उत्पादनाची आकडेवारी केंद्राला सादर करणे या कामांचा समावेश असतो शेतकरी मित्रांनो। तसेच विमा कंपन्यांना त्यांना द्यावा लागणारा हप्ता देखील राज्य सरकारने भरलेला सुद्धा आहे। पण शेतकरी मित्रांनो, ज्या विमा कंपन्या आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोडायला मागे पुढे केलेले आहे शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, कापूस आणि तूर विम्यासाठी प्रतीक्षा किती करावी लागणार आणि कापूस आणि तुरीचा विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा जमा होणार आणि सोयाबीनचा पीक विमा हा शेतकऱ्यांना केव्हा मिळणार ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू। आता शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, मका आणि बाजरी यासारख्या पिकांचा विमा या पिकांच्या विम्याला प्रक्रिया सुरू झालेली आहे। तरी कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना विम्यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता किती काळ या तूर आणि कापूस या पिकासाठी या विम्याच्या पिकासाठी वाट बघावी लागणार? तर शेतकरी मित्रांनो, या पिकांचे पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक आकडेवारी संकलन करण्याचे काम अद्यापही सुरू आहे। त्यामुळे कापूस आणि तुरीचा पीक विमा साधारणपणे मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुरीचा आणि कापसाचा विमा हा 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार। आता प्रश्न पडलेला आहे सर्व शेतकऱ्यांना की सोयाबीनचा जो खरीपचा 2025 चा विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा पडणार? तर आता ते बघूया शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, यंदा पीक विम्याच्या रकमेत खूप मोठी घट सुद्धा होऊ शकते। कारण शेतकरी मित्रांनो, अभ्यासकांच्या मते यंदा मिळणारी पीक विम्याची रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी असू शकते शेतकरी मित्रांनो। याचे महत्त्वाचे कारण असे आहेत की पीक विमा योजनेतून अनेक ट्रिगर काढून टाकण्यात आलेले आहेत। आता ते ट्रिगर काढल्यामुळे या पीक विम्याच्या भरपाईच्या रकमेवर घट सुद्धा येऊ शकते। आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे की सोयाबीनचा हा जो खरीपचा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा पडणार? तर शेतकरी मित्रांनो, ऐतिहासिक दृष्ट्या पीक कापणी प्रयोगातून मिळणारी भरपाईची नेहमीच रक्कम कमी राहिलेली आहे। आता केंद्र सरकारच्या पोर्टलवर येत्या 8 दिवसात सुरळीत झाल्याच सोयाबीनचा जो पीक विमा आहे तो जानेवारी अखेरपर्यंत पैसे मिळतील, अन्यथा ही प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत सुद्धा लांबू शकते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जानेवारीमध्ये सोयाबीनचा पीक विमा पडणार आहे, म्हणजे या 1 ते 2 दिवसात, आणि त्याला वेळ जर लागला तर फेब्रुवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा खरीप 2025 सोयाबीनचा विमा पडणार आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।